तुम्हाला आनंद गरजेची पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झालेली आहे. आतापर्यंतच्या तपासावरती तुमची भावना काय आहे? पोलिसांशी आज काय चर्चा केलेली आहे? पुढची मागणी काय आहे? त्याला न्यायालयीन कोठडी भेटायलाच नको होती. त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती, कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे. काही चौकशी झालेली नाहीये आणि न्यायालयीन कस्टडी भेटली तर तो न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो. त्याच्यामुळे ते नाहीच आहे. आणि आम्हाला आमचं जे मत आहे की ते गौरी असं करू शकत नाही. गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती, ती मरणारी नव्हतीच आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना. चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्यायालयीन कोठडीत गेलाय. त्याला काय विचारलं 10 दिवसात? पण ते जाऊ द्या, आज 10-12वा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते 2 आरोपी ते पकडले जात नाहीत. असं कसं काही नाही होतंय? तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या महाराष्ट्रातले ते 12-12 दिवस लागतं का त्यांना अटक करायला? कसं काय अटक होत नाहीये ते? माझं बिलकुल समाधान नाहीये. त्याच्या चौकशीवर बी नाहीये आणि हे तर फरार आहेत ते तर विषयच वेगळा आहे. पोलिसांकडून काय सांगण्यात येतंय? करतो आम्ही चौकशी करतो, तपास करतो, होतील असंच. काय वाटतं तुम्हाला, पोलीस कोणाच्या दबावाखाली तपास करताय का? एकूण हे जे सगळं चाललंय कुठतरी या सगळ्या प्रकरणात दबाव आहे का? कारण एकूण जे अनंत गर्जे होता तो एका मंत्र्यांचे पीए होते, त्यामुळे काही दबाव आहे असं वाटतंय? माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढ्या फास्ट प्रोसिजरने तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. मी बाकी काही बोलणार नाही याच्यावर. जेवढ्या, कारण अरे लिकरू केलं ना, आज 12वा दिवस उजाडला ना, काही यांनी चौकशीत सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतंय. आज एक 30व्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. हे शक्य नाहीये, काही शक्य नाही. जो बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय, सरळ खोटं बोलतोय. त्याच्या अंगावर 28 जखमा असल्याचं पोलिसांनी पहिल्या रिमांडमध्ये सांगितलेलं होतं आणि आता मग होणारच ना. तो मारतच होता गौरीला. तेवढं गौरीला मारताना का गौरी गप्प बसणार होती का? ते त्याने एक ठोका दिला तरी किमान हात तर धरणार होती ना. काही लागू शकत होतं. 28 जखमा कुठून आल्या त्याच्या अंगावर? काय स्वतः मारून घेतलं का त्यांनी? तो गौरीला रोज मारायचा, 2 दिवसाला, 4 दिवसाला. वकील स्वतः सांगतायत की त्यांनी स्वतः मारून घेतलं म्हणून. ते वकिलाला माहित असेल, तो तिथेच असेल त्याच्या जवळ. तो जो त्याचा वकील आहे तो त्याच्या रात्रंदिवस जर तिथे त्याच्या घरात राहत असेल तर त्याला माहित असेल. त्याची मुलगी असती तर तो तसंच बोलला असता ना. वकिलाची मुलगी असती तर. वकिलांचं म्हणणं आहे की गौरीचा जेव्हा मृत्यू झाला हे डॉक्टरांनी त्याला सांगितले तेव्हा त्यांना रुग्णालयात भिंतीवरती डोकं आपटून घेतलं आणि त्यानंतर स्वतःला इजा पोहोचली. ते सगळे नाटकं येतं. काही विजा पोहोचू शकत नाही. जो माणूस दुसऱ्याच्या लेकराला 10 महिने झालं टॉर्चर करतो, 10 महिने झाले त्याची बहीण भाऊ ते सगळे एकत्र राहून त्रास देतात, एवढ्या स्ट्रॉंग पोरीचं खच्चीकरण करून जीवच मारतात ते, तर तो काय डोकं आपटून घेणार आहे? तो दुसऱ्याचे डोकं आपटून मारितो. तो कोणत्या अर्थाने तुम्हाला दिसतं तो डोकं आपटलेला मारलेलं? वकिलाला म्हणावं तुझी पोरगी दे, तुझ्या पोरीला मारल्यावर तुझा आवायला बोल तसा तुझा, त्याला म्हणावं. वरळी पोलीस आता 10 दिवसापासून या प्रकरणात तपास करतायत. आतापर्यंत तपासाची तुम्ही आज माहिती घेतली आहे. तुम्हाला या सगळ्या तपासाबद्दल काय वाटतं की अजून सुद्धा पारदर्शक तपास व्हायला हवा? बिलकुल व्हायला पाहिजे. तपास करायला हवा. बिलकुल व्हायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की 12 दिवस झाले तर दोघांनाही चौकशीमध्ये घ्यायला पाहिजे, दोघांनाही बोलायला पाहिजे, याचीही कस्टडी वाढवून घ्यायला पाहिजे. याच्याही खूप काही गोष्टी आहेत की त्याला विचारल्या पाहिजेत. हा पण काही सांगत नाहीये तर याची न्यायालयीन कस्टडी याला भेटलीच कशी? न्यायालयीन कस्टडी भेटायलाच नको होती. याला आणखीन 8-10 दिवस तरी इकडे पाहिजे होता हा चौकशीसाठी. आणि तो एकटाच नाहीये ना, हे दोघं पण त्याच्यामध्ये आहेत. मग दोघं तर काही त्यांचा तर विषयच नाही. शब्दच माहित नाहीये ते काय करतात, काय बोलतात, काय केलं त्यांनी, गौरी सोबत कसे वागले, काहीच नाहीये. ते तर सापडतच नाहीये. तर असे कोणत्या ह्याच्यात जाऊन बसले ते?